आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमेरिकेनं भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार। अमेरिकेकडून अधिसूचना जारी, तर जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफची उद्यापासून अंमलबजावणी, पीएमओ कार्यालयामध्ये बैठकीसाठी अमित शहा आणि पियुष गोयल यांची उपस्थिती। वडिलांनी विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याने दोघांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील घटना, आरोपी वडील मारुती सुरणे पोलिसांच्या ताब्यात। नवी मुंबईतील मतदार यादीमध्ये 76,000 मतदारांची नावं 2 वेळा असल्याचा काँग्रेसचा आरोप। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांची नावं वगळण्याची मागणी। रोहित पवार यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली। पार्किंग आणि पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याची माहिती। महत्त्वाच्या नागरी विषयांवर देखील चर्चा। रोहित पवार यांनी गगराणींना मागण्यांचं निवेदन दिलं। धाराशिवच्या मोहा गावात 2 गटातील राड्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथक देखील तैनात। स्मशानभूमीच्या जागेच्या वादावरून मोठा राडा झाला होता। दगडफेकीत पोलिसांसह 8 ते 10 लोक जखमी। फी भरली नाही म्हणून शाळेनं विद्यार्थ्यांचे फोटो पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले। पिंपरी चिंचवडमधील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार, नजरचुकीने फोटो शेअर झाल्याचं शाळा प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मालजीपाडा परिसरामध्ये खड्ड्यांमुळे ट्रकचा अपघात, पहाटेपासूनच मुंबई लेनवरील वाहतुकीवर परिणाम। वर्सोवा ब्रिज ते वसईच्या बाफाणे ब्रिजपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा। मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण, गणेश भक्तांचा यंदाही खड्ड्यामधूनच प्रवास, वाहन चालकांचे तारांबळ।